जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. सज्जन हो, आज 7 मार्च. आपले देती पुण्य घेती, आपले न देती पुण्य न घेती. महाराजांच्या अनेक वाक्यापैकी फार अर्थपूर्ण आणि कल्याण करणारे हे वाक्य. संसारिकांनी देत जावे, गरजूंनी ते घेत राहावे. एवढ्या मोठ्या जनसंख्येमध्ये भगवंताने देण्यासाठी तुझी निवड केली म्हणजे तुझे काहीतरी ऊर्जित अवस्था आलेली असणार आहे. पंढरपूरच्या नदीतून घाट चढत वर येताना पायऱ्यावर बसलेले परावलंबी जीव, आजारी जीव, मागणारे जीव तुझी दान प्रवृत्ती जिवंत ठेवण्यासाठी देवाने बसवलेले असतात. तुला देण्यामुळे तोटा होणार नाही तर फायदाच होणार आहे. तुझे पूर्वजन्मीचे काहीतरी जळेल, तुझ्या मागे असणाऱ्या पिढेचा नाश होईल. यालाच परोपकार म्हणायचे. परोपकार याचा अर्थ दुसऱ्यावर उपकार करणे. परोपकाराबरोबर अहंकार येणे हे स्वाभाविक असते आणि ते सारेच अज्ञानामुळे घडते. प्रत्येकाला मोठेपणा हवा असतो. 10-20 माणसाची पंगत उठवली तर दिवसभरात 5-50 माणसांना सांगून जातो, आज आमच्याकडे 25 पाने उठली बरे. एवढे म्हटले की सारे केलेले पुण्य वाया जाते. परोपकार काय किंवा परमार्थ काय, झाकली मूठ असावी. यासाठी सतत नामात राहावे आणि दुसऱ्याकरता करण्याची काही संधी मिळाली तर त्या संधीचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी, देवा तू मला सेवेचा लाभ दिला आहेस, ही माझ्यावर फार मोठी कृपा झाली आहे, अशीच कृपा ठेव आणि सेवा करून घे. मी दुसऱ्याची सेवा करतो म्हणजे भगवंताची सेवा करतो अशी मनाची धारणा ठेवावी. यालाच परोपकार म्हणतात. अशी भावना ठेवल्यामुळे काही नुकसान होण्याची भीती नसते. आपण केवळ उपकार करतो. मात्र संतांचे उपकार थोर असतात. उपकार करून ते माणसांना सन्मार्गाला लावतात. सर्वस्वाचा त्याग करून लंगोटी लावलेले सद्गुरू यशवंत बाबा महाराज बघितले की स्वार्थ जाळणे म्हणजे काय हे कळून येते. अशा लोकांनीच परोपकाराच्या गोष्टी कराव्यात. मात्र परोपकारात स्वार्थ साधून घेणाऱ्या माणसाला काय म्हणावे? फार तर नाटकी माणूस आहे असे म्हणता येईल. आपल्या हिताकरता देहबुद्धी नष्ट करण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडावे. पाहुण्यांच्याकडे आपण जातो, लहान मुलाला खाऊ घेऊन येतो, तो खाऊ मोठ्याला पोहोचतो. परमार्थाची तशीच गोष्ट आहे. जो काही परोपकार कराल तो देवालाच पोहोचतो. प्रपंचात समाधान प्राप्त होते. दुसऱ्याला देताना पात्रतेचा विचार करू नये. तुला देताना भगवंताने पात्र अपात्र विचार केला का, हा मागणाऱ्यांची योग्यता पाहावी. मात्र नकार कधीच देऊ नये. पूर्ण श्रम केले म्हणून एवढा पैसा प्राप्त झाला असे नाही. नोकरी करताना आपण कितीतरी चुकारपणा करतो, मोबदला मात्र पूर्ण घेतो. असा घेतलेला पैसा आपल्याला उतू नये म्हणून तरी दान करावा. भिकाऱ्याला कधी वाईट बोलू नये. माफक द्यावे जेणेकरून आपल्याला गर्व होऊ नये. देण्याची सवय लागली की हळूहळू भगवंताला सर्वस्व अर्पण करण्याची सवय लागेलच. म्हणून देत राहावे. मंदिरातही आपण दान करीत असतो, म्हणजे अर्पण करण्याची प्रवृत्ती जिवंत राहावी म्हणून. देवाजवळ काय पैसा नाही का? तो लक्ष्मीचा पती आहे. सर्व सुखाची विश्रांती आहे. पैसा निर्मितीचे केंद्रच भगवंत आहे. मग अशा भगवंताला पैसा का द्यावा? तर त्याला म्हणावे, मी जेवढे पैशावर प्रेम करतो, ते पैशाचे प्रेम तुझ्यावरही करेन. पैशावर लोभ व आसक्ती कमी होण्याचा हा मार्ग आहे. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव.